I am Prachi. Welcome to this channel. Today's our topic is instrument transducer. So, in this video, we see the instrument transducer means what, block diagram of transducer, and the classification of transducer, their application and examples of transducer. So now here we start. So the transducer. Transducer is a device which transforms the non-electrical physical quantity, temperature, sound or light, into an electrical signal like voltage, current etc. ट्रान्सड्यूसर काय आहे तर ते एक डिव्हाइस आहे जे की काय करतं, नॉन इलेक्ट्रिकल और फिजिकल क्वांटिटी ज्या आहेत त्याला इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये ट्रान्सफॉर्म्स करतं. अँड द फिजिकल क्वांटिटीज आर टेम्परेचर, साऊंड, फोर्स और लाईट. दीज आर दी फिजिकल क्वांटिटी. तर ट्रान्सड्यूसर काय करतं, या फिजिकल क्वांटिटीजला इलेक्ट्रिकल सिग्नल्समध्ये ट्रान्सफॉर्म्स करतं. आणि इलेक्ट्रिकल सिग्नल्स कोणते आहेत तर व्होल्टेज अँड करंट. देन इन अदर वर्ड, it is a device that is capable of converting the physical quantity into a proportional electrical quantity such as voltage or current. आपण असं सुद्धा म्हणू शकतो की ट्रान्सड्यूसर काय आहे तर हे एक डिव्हाइस आहे जे की कॅपेबल आहे फिजिकल क्वांटिटीला प्रपोर्शनल इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी. आणि इलेक्ट्रिकल क्वांटिटी कोणत्या आहेत तर व्होल्टेज आणि करंट. म्हणजे हे एक असं डिव्हाइस आहे की जे नॉन इलेक्ट्रिकल क्वांटिटीला इलेक्ट्रिकल सिग्नल्समध्ये काय करतं तर कन्व्हर्ट करतं किंवा मग ट्रान्सफॉर्म्स करतं. सो in very simple, it is a device that convert the non-electrical quantity into the electrical signal. So this is the definition of transducer. Then here see, इथे आपण या डायग्रामवरून समजून घेऊया की नेमकं काय होतं. तर ही प्रेशर इथे दिलेलं आहे फिजिकल क्वांटिटी, आणि इथे काय होत आहे तर ते ट्रान्सफॉर्म्स होत आहे इलेक्ट्रिकल सिग्नल्समध्ये म्हणजे की व्होल्टेजमध्ये. देन ब्लॉक डायग्राम ऑफ ट्रान्सड्यूसर. सो तर त्याआधी आपण काही पॉईंट्स आहेत ते बघून घेऊया. सो ट्रान्सड्यूसर कंटेन 2 पार्ट्स. ट्रान्सड्यूसर्सला काय आहेत तर 2 पार्ट्स आहेत दॅट आर क्लोजली रिलेटेड टू ईच अदर. दॅट इज सेन्सिंग एलिमेंट अँड द ट्रान्सडक्शन एलिमेंट. तर कोणते 2 पार्ट आहेत ट्रान्सड्यूसरचे तर सेन्सिंग एलिमेंट आणि दुसरा आहे ट्रान्सडक्शन एलिमेंट. दिस सेन्सिंग एलिमेंट इज कॉल्ड ॲज सेन्सर. आणि त्या सेन्सिंग एलिमेंटलाच आपण काय म्हणू शकतो तर सेन्सर. इट इज अ डिव्हाइस प्रोड्युसिंग मेजरेबल रिस्पॉन्स टू चेंज इन फिजिकल कंडिशन. म्हणजे काय आहे हा सेन्सिंग एलिमेंट किंवा हा सेन्सर काय करतो तर हा मेजरेबल रिस्पॉन्स प्रोड्यूस करतो त्या डिव्हाइसमध्ये की ते फिजिकल क्वांटिटी जी आहे ती चेंज होईल. फिजिकल कंडिशन चेंज टू चेंज दी फिजिकल कंडिशन. म्हणजे सेन्सर हा एक असा डिव्हाइस म्हणून तिथे यूज होतो की काय करतो तो मेजरेबल रिस्पॉन्स प्रोड्यूस करतो फिजिकल क्वांटिटी ही चेंज करण्यासाठी किंवा मग ही चेंज होण्यासाठी. देन द ट्रान्सडक्शन एलिमेंट कन्व्हर्ट दी सेन्सर आउटपुट टू सुटेबल इलेक्ट्रिकल फॉर्म. आता हा सेन्सर काय करतो हे आपण बघितलेला आहे. तो काय करतो तर मेजरेबल रिस्पॉन्स प्रोड्यूस करतो फिजिकल क्वांटिटी चेंज करण्यासाठी. तर मग तिथून जो आउटपुट निघतो दॅट इज द सेन्सर आउटपुट, त्याला हा ट्रान्सडक्शन एलिमेंट इलेक्ट्रिकल सिग्नल्समध्ये कन्व्हर्ट करतो. आधी आपण ट्रान्सड्यूसर म्हणजे काय ते बघितले आहे. आता इथे नेमकं काय होतं ते आपण बघत आहे. तर इथे काय आहे सेन्सर आणि ट्रान्सडक्शन एलिमेंट आहे. आणि मग इथे काय होते सेन्सर काय करतो त्यानंतर ट्रान्सडक्शन एलिमेंट काय करतो हे आपण बघितलेलं आहे. तर ते आपण आता डायग्रामवरून समजून घेऊया. सो ते ट्रान्सडक्शन एलिमेंटचं फंक्शन काय आहे तर ते कन्व्हर्ट करतं सेन्सर आउटपुटला सुटेबल इलेक्ट्रिकल फॉर्ममध्ये. सो दिस इज दी ब्लॉक डायग्राम. इथे बघूया पॅरामीटर्स दिलेले आहेत. एक्झाम्पल प्रेशर, टेम्परेचर, फोर्स आणि एक्सेट्रा. हे प्रेशर, टेम्परेचर, फोर्स काय आहेत तर फिजिकल क्वांटिटी आहेत किंवा मग नॉन इलेक्ट्रिकल क्वांटिटी आहेत. आणि त्यानंतर काय दिलेलं आहे सेन्सिंग एलिमेंट. तर सेन्सिंग एलिमेंट काय करतो याचा आपण फंक्शन बघितलेला आहे. तो काय करतो तर मेजरेबल रिस्पॉन्स प्रोड्यूस करतो या फिजिकल कंडिशन्स चेंज करण्यासाठी.
तर त्यानंतर सेन्सर आउटपुट मिळतो आहे आणि हा सेन्सर आउटपुट कशाला जातो आहे तर ट्रान्सडक्शन एलिमेंटला. त्यानंतर मग ट्रान्सडक्शन एलिमेंट सेन्सर आउटपुटचं काय करतो तर त्याला तो कन्व्हर्ट करतो इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये. तर अशा प्रकारे इथे ही प्रोसिजर होते. सो this way the physical quantity is converted into the electrical signal. So this is the block diagram of transducer. Then the here see examples of transducer. So the examples are potentiometer, thermocouple, RTD, speed sensors, strain gauge, vibration probe, and also the LVDT. It is also the example of transducer. So these are the examples. Then application. So where it use transducer where use? So in the measurement of temperature. Measurement in position measurement and in vibration measurement, then speed displacement and conductivity, also the pH मेजर करण्यासाठी सुद्धा ट्रान्सड्यूसरचा यूज केला जातो. So these are the applications of transducer. Then ट्रान्सड्यूसर सिलेक्शन फॅक्टर. आता कोणते सिलेक्शन फॅक्टर्स आहेत की ज्यावर हा ट्रान्सड्यूसर सिलेक्ट केला जातो तर फर्स्ट आहे ऑपरेटिंग प्रिन्सिपल. The transducer are many times selected on the basis of operating principle used by them. The operating principle may be resistive, inductive, capacitive, optoelectronic, piezoelectric. So तर हे जे प्रिन्सिपल्स ऑपरेटिंग प्रिन्सिपल्स आहेत ते कोणते आहेत तर रेझिस्टिव्ह, इंडक्टिव्ह, कॅपॅसिटिव्ह, फिजिओइलेक्ट्रिक आणि ऑप्टोइलेक्ट्रॉनिक. तर यावर हा ऑपरेटिंग प्रिन्सिपल सिलेक्ट केला जातो या बेसिसवर. So these are the operating principle. Transducer are many times selected on the basis of operating principle. म्हणजे तो ट्रान्सड्यूसर कशावर सिलेक्ट केला जातो तर ऑपरेटिंग प्रिन्सिपलच्या बेसिसवर. बट ते ऑपरेटिंग प्रिन्सिपल्स कोणते आहेत तर रेझिस्टिव्ह, इंडक्टिव्ह, कॅपॅसिटिव्ह, फिजिओइलेक्ट्रॉनिक अँड ऑप्टोइलेक्ट्रॉनिक अँड फिजिओइलेक्ट्रिक. Then second is sensitivity. The transducer must be enough to produce detectable output. ट्रान्सड्यूसर काय करतो तर इनफ प्रोड्यूस डिटेक्टेबल आउटपुट प्रोड्यूस करतो. मस्ट बी इनफ टू प्रोड्यूस डिटेक्टेबल आउटपुट म्हणजे तो काय असला पाहिजे तर डिटेक्टेबल आउटपुट प्रोड्यूस करण्यासाठी तो तेवढा इनफ असला पाहिजे. देन दिस इज द सेन्सिटिव्हिटी. थर्ड इज ऑपरेटिंग रेंज. The transducer should maintain the range requirement and have a good resolution over the entire range. तर ट्रान्सड्यूसर काय करतो काय केलं पाहिजे त्यांनी तर ती जी त्याची रेंज जी आहे ती रिक्वायरमेंट ट्रान्सड्यूसरची जी ऑपरेटिंग रेंज आहे ती काय असली पाहिजे मेंटेन असली पाहिजे. त्यानंतर त्याची ॲक्युरसी ही हाय असली पाहिजे. ॲक्युरसी fourth is accuracy and high accuracy is assured. Fifth is cross sensitivity. It has to be taken into account when measuring mechanical quantities. There are situations where the actual quantity is being measured in one plane and the transducer is subjected to the other plane. म्हणजे इथे दोन सिच्युएशन आहेत जेव्हा की त्याची ॲक्च्युअल क्वांटिटी ही मेजर केली जाते एका प्लेनमध्ये आणि ट्रान्सड्यूसर हा सब्जेक्ट केला जातो अनदर प्लेनमध्ये. सो दिस इज द क्रॉस सेन्सिटिव्हिटी. देन सिक्स्थ इज error. So transducer should maintain the expected input output relationship. ट्रान्सड्यूसरने काय केलं पाहिजे की त्याची एक्सपेक्टेड इनपुट आउटपुट रिलेशनशिप मेंटेन केलं पाहिजे. देन सेवन्थ इज ट्रान्सिएंट अँड फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स. सो द ट्रान्सड्यूसर शुड मीट डिझायर्ड टाईम डोमेन स्पेसिफिकेशन. त्यांनी काय केलं पाहिजे त्याच्या डिझायर्ड टाईम डोमेन स्पेसिफिकेशन्स मीट केल्या पाहिजे. तर त्या कोणत्या आहेत लाईक पीक ओव्हरशूट, settling time, rise time, small dynamic error. So these are the time domain specification. आता हे पीक टाईम, पीक ओव्हरशूट, सेटलिंग टाईम, स्मॉल डायनॅमिक एरर हे काय आहेत तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. इथे फक्त आपल्याला नेम लक्षात ठेवायचे आहेत की कोणते टाईम डोमेन स्पेसिफिकेशन्स आहेत. तर पीक ओव्हरशूट, सेटलिंग टाईम, राईज टाईम अँड स्मॉल डायनॅमिक एरर. देन लोडिंग इफेक्ट.
The transducer should have high input impedance and low output impedance to avoid loading effect. म्हणजे याच्यामध्ये काय असलं पाहिजे, त्याचं जे इनपुट इम्पिडन्स आहे ते हाय असलं पाहिजे आणि त्याचा आउटपुट इम्पिडन्स हा लो असला पाहिजे. अशी जेव्हा कंडिशन असेल तेव्हा तिथे लोडिंग इफेक्ट काय होईल, अवॉइड होईल. देन 9th is environmental compatibility. It should be assured that the transducer selected to work under signified environmental condition maintain input output relationship does not break down. अशा कंडिशनमध्ये किंवा अशा एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये ते सिलेक्ट केलं पाहिजे की ज्यावरून त्याचे इनपुट आउटपुट रिलेशनशिप हे मेंटेन राहिलं पाहिजे आणि ते ब्रेक व्हायला नको. देन 10th इज इनसेन्सिटिव्हिटी टू अनवॉन्टेड सिग्नल. द ट्रान्सड्यूसर शुड मिनिमली इनसेन्सिटिव्ह टू अनवॉन्टेड सिग्नल, म्हणजे तो कमीत कमी अनवॉन्टेड सिग्नलला सेन्सिटिव्ह राहतो, इनसेन्सिटिव्ह राहतो आणि हायली सेन्सिटिव्ह म्हणजे तो जास्त सेन्सिटिव्ह कशाला राहतो तर डिझायर्ड सिग्नलला. सो दीज आर दी सिलेक्शन फॅक्टर ऑफ ट्रान्सड्यूसर. देन दी क्लासिफिकेशन्स. So the transducer can be classified as active and passive transducer, analog and digital transducer on the principle of transduction element, primary and secondary transducer, transducers and inverse transducers. So these are the classifications of transducer. So in the next video we see the in detail what is the active and passive transducer, analog and digital transducer on the principle of transduction element, primary and secondary transducer means what, and transducers and inverse transducer. So today thank you. This topic is very important for the BE, BTech and Polytechnic students, and on this channel all the subject MCQs and explanation in Hindi, Marathi. Also the practicals are of all subjects are available. So thank you. Please subscribe this channel.